काम करते बर का, नाहीतर आहे ना आमच्या फुलताईला एकटीला काम पडलं असतं बघ. बघितलं का किती काळजी आहे माझी रंजीला ती. मग ती तर हाईच. पोरी तुला एक विचारू का ग? बोला ना. हे बघ पोरी, तुझ्या आयुष्यात जे घडून गेलं असेल ते असेल बघ. आता पुढचा विचार करायला ग का? असं एकटीने किती दिवस काढशील ग? त्यामुळे आता लग्नाचा विचार मनावर घे. काय विचार केलायस का नाही? हा म्हणजे मिळालं कोणी की करेल ना. मग कसा पाहिजे तुला मुलगा? मी आवडते बघ. बाई फुलताई पोरगी तर लाजतीये वय ग. म्हणजे आधीच कुणी बघून ठेवलंय का काय? हो नाही हो, असं काही नाहीये. हा राहू दे पोरी, आमची वय अशी उगीच नाही वाढली. लय ऊन पावसाळ्याचा खेळ बघितलाय आम्ही, त्यामुळे माणसाच्या चेहऱ्याकडे बघून सांगू शकतो त्याच्या मनात काय चाललंय ते. हा सांग की. अगं रंजी, तिला नसेल सांगायचं तर कशाला मागे लागते ग? हाय का आता बोलत आहे मी का मागे लागले? जी दिसत ती बोलते. आणि तसं बी आहे ना, हिला लाख कोणी पोरगा आवडू दे, हिच्या बाबाला नको आवडायला. त्याच्या परवानगीशिवाय होणारे काहीच लगीन. ए पोरी बघ, म्हणजे ना तुला माझा राग नको येऊ देऊ, पण तुझ्या भावाला आहे ना अजिबात काळीजच नाहीये. बाई किती गयावया केली मी का श्यामलचं सर्टिफिकेट द्या अपघात झाल्याचं म्हणून, पण तुझ्या भावाच्या काळजाला काही पाजर फुटला नाही. तुम्हाला सांगू का, दादा असाच आहे. काहीही झालं ना तरी तो कायद्याच्या पलीकडे जाणार नाही. खरे पोरी तुझं, पण मला आता सांग, मला नातवानं काय करायचं? मी नाहीचं पोर येते, त्याच्या भविष्याची चिंता आम्हालाच करायला नको का? श्यामलच्या अपघाताचे पैसे मिळाले असते ना बाई, सगळ्या चिंता मिटल्या असत्या, शिक्षणाचं सगळं होऊन गेलं असत. मी नका ना रडू, मी बोलते दादा सोबत एकदा. बोलशील ना नक्की त्याच्याशी? नाही का बोलशील ना? हो हो नक्की बोलेन मी. काय झालं? उलट्या का होतात? देशमुखांच्या घरी काही खाल्लं होतंस का? ए पाणी, ए पाणी पी. उलट्या कसं काय होता? व्हायरल असेल. वातावरण बदलतंय ना, निसर्गाची वाट लावून टाकली लोकांनी. काही दिवसांनी ऑक्सिजन करून मरतील लोक. हे दुखडाचं अंगावर काढू नकोस. चल आपण दवाखान्यात जाऊ, डॉक्टरकडे जाऊ. आता दादा सोबत दवाखान्यात गेले तर दादाला 100% कळेल की मी प्रेग्नेंट आहे. दादा आता कोणताच दवाखाना चालू नसते. ते माझं काम आहे. इथे नसेल तर शहरात जाऊ. चल. दादा अरे किती काळजी करशील? इतकं झालं होतं, मला बेटर वाटेल मला. थांब जरा. इतकं कसं काय झालं? तू झोपत नाहीस का? जागरण करतेस का? चहा जास्त पितेस का? कशामुळे झालं? दादा मी माणूस आहे, माणसाला होतं पित्त, झालं असेल मला पण. हा तू काळजी घे. बरं वाटतं ना तुला आता? कुठं असतील हे? घरी असतील का दुकानावर असतील? आर्याला भेटला असतील का हे? ती आर्या ह्यांच्यासोबत आमच्या खोलीत तर नाहीतर आमच्या दुकानाच्या आतल्या खोलीत तर नसतील नाही दोघं. काय करू? मी जाऊन बघून येऊ का? यांनी त्या माधुरी सोबत पळून जायचा प्लॅन केला होता, तसा या दोघांनी प्लॅन केला असला तर? उत्सव व्हायच्या आधीच ही आर्या घेऊन गेली माझ्या नवऱ्याला, तर मी काय करू मग? मी एकटी कशी जगणार आहे? लोक तर असंच म्हणतील का या पोरीतच खोट आहे. हिच्यावर हिच्या नवऱ्याचं प्रेम नव्हतं म्हणून गेला पळून. लालीजी, ओ लालीजी.
लालीजी काय हो लालीजी काय झालं? काय नाही, बरं वाटणं झालंय. आतून जाणवतोय, कणकण पण वाटते, अंग लय ठणकतंय माझं. हा ते थंडीमुळे झालं असेल. बाहेर बघितलं ना किती गारठ आहे, त्याच्यात तुम्ही जमिनीवर बसून काम करता त्याच्यामुळे असं थंडी भरली असेल. तुम्ही एक काम करा, खाऊन घ्या म्हणजे तुम्हाला लगेचच बरं वाटेल. नाही नको, मला भूक नाही, मला काय खावंसं वाटत नाहीये. अहो असं कसं भूक नाही, थोडंसं खाऊन घ्या म्हणजे लगेचच बरं वाटेल तुम्हाला. चव गेली अहो तोंडाची. अहो थोडंसं खाऊन घ्या लगेचच चवील. गरम गरम पोहे आणलेत बरं तुमच्यासाठी, पटकन असं खाऊन घेतलं की एकदम तरतरीत माणूस. जरा खाऊन घ्या. तुमच्या हातानं बरं, हा तुमच्या हातानं बरं. काय कटकट आहे हिची. आता हिला मनवत बसलो तर आर्याला कधी भेटणार. बर हा करा. अहो थांब, बायको एकच जाणार आहे मी. घाई एवढी काय, कुठे जायचंय का तुम्हाला? मला काही सुचना झालंय, काय करू म्हणजे. उत्सव एवढा तोंडावर आलाय आणि सगळं काम बाकी आहे माझं, आणि आज माझ्याच्यानं काय काम होईल का सांगता येत नाही. मग कशाला करता? नाही म्हणजे तुमची तब्येत पण बरी नाही, ती राहू द्या नंतर करा. ही खाऊन घ्या बरं, तुम्हाला बरं वाटेल. आधी अंगात ताकद पाहिजे, खाऊन घ्या. मी जातो दुकानावर. अहो थांबा ना,